बघतोयस? अगं ते काकींचे प्रचारांचे बॅनरचे डिझाईन फायनल करायचेत ना, तेच बघतोय. पण अगं कळणच झालंय कुठलं फायनल करू ते. तू बघ बरं, तुला कुठलं आवडते? ते सगळं राहू दे वीरू. तुझा काय निर्णय झाला? तू राहतोस ना इलेक्शनला उभा? पियू, मी म्हणालो ना तुम्हाला की 2 दिवसात सांगतो म्हणून. अरे पण 2 दिवसात असं काय बदलणार आहे? मला नाही माहिती, पण मला आता कुठलंच डिसिजन घेता येत नाहीये. वीरू, आईने स्वतःहून त्यांच्या वचनातून तुला मुक्त केलं. अरे मग आता काय राहिलंय? पियू, पण काकींनी माझ्याकडनं शब्द घेतलाय आणि मी त्यांचा शब्द नाही डावलू शकत. अगं आणि इथे इलेक्शनचं काम इतकं वाढलंय ना, त्यात पृथ्वी नाही इथं. त्यामुळे आता सगळ्यात जास्त गरज काकीन नाही माझी. आणि त्यात मी अशी पलटी खाऊन इलेक्शनला उभं राहणं मला काय बरोबर नाही वाटत. अरे कुठली पलटी वीरू? आज अख्खा तालुका तुझ्या मागं उभा आहे, आणि ते बी कुठल्याही अपेक्षेशिवाय. आणि वीरू, आज काकी बी तुझ्याशिवाय निवडून नाही येऊ शकत. अरे मग तूच का नाही राहत उभा? पियू, काकींचं तिकीट कन्फर्म होऊन सुद्धा जर मी मागोमाग फॉर्म भरला ना, तर गावातले लोक शेण घालतात माझ्या तोंडात. अगं मी जर असं वागलो तर आपल्या घरात या गावाचे 2 तुकडे होतील. त्यामुळं पियू, मला नाही जमायची. मम्मी, कॉंग्रॅच्युलेशन्स, फायनली तुम्हाला तिकीट मिळालं. ते तर मला आधीच मिळालेलं आहे ग. एवढ्या उड्या मारत यायची काय गरज आहे? अहो मम्मी, ते कार्यकर्ते म्हणले ना की तुम्हाला तिकीट मिळालं म्हणून. म्हणजे बघा, आजपर्यंत ना मी पोस्टाचं तिकीट बघितलंय, रेल्वेचं बघितलंय, बसचं बघितलंय, सिनेमाचं बघितलंय, अहो नाटकाचं बी बघितलंय. पण खरं सांगू का, मी हे इलेक्शनचं तिकीट कधीच बघितलं नव्हतं. निशा, अगं तुझी डोक्याची गोळ्या विसरलीस का तू? का गुडघ्यावर पडलीस? इलेक्शनचं तिकीट म्हणजे काय सिनेमाचं तिकीट आहे वे खिशात घेऊन फिरायला? बरं झालं माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोलली नाहीस, नाहीतर आज माझी आबरू गेली असती बघ. जा आता, आराम करू दे मला जरा. निघ. मम्मी, तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदाची काय बी कदर नाही. जाऊ दे. हिच्या संग माझा पृथ्वी कसा राहणार आहे काय माहिती बाई. दीपे, तुला दात काढायला काय झालं? चल पाय दाब. हो काकी, ते तिकटावर आठवलं. जर वीरूभैया ह्या इलेक्शनला उभं राहिलं तर? दीपे, अगं उभं राहण्यासाठी पक्षानं तिकीट द्यायला लागतंय, आणि तिकीट तर मला मिळालंय. अहो हो काकी, पण पियू वहिनींनी तुमच्या विरोधात वीरूभैयानं उभं करायचं चॅलेंज घेतले. ते विसरून कसं चालेल? आणि त्यात वीरूभैयांनी बी विचार करायला मोठ्याकडनं 2 दिवस मागून घेतले. ते बघा काकी, कधी बी काय बी होऊ शकतो आता. तू म्हणतेस त्याच्यात पॉइंट आहे खरा. मला असं गाफील राहून चालणार नाही. त्या वीरूनं काय निर्णय घ्यायच्या आधीच मला त्याच्यावरनं घाना फिरवायला पाहिजे. जा आता, बस झालं, तुझी कामं कर. हॅलो, कांचन सूर्यवंशी बोलते. नीट लक्ष देऊन ऐक. काकींचं एवढं काय महत्वाचं काम असेल की त्यांनी रात्रीतच कुणाला तरी बोलवून घेतलं? वीरूच्या जीवाचं काही बरं वाईट नाही, नाही असं नाही झालं पाहिजे. वीरूभैया, तुला तर माहित आहे माझं डबल ग्रॅज्युएशन झालंय, तरी बी नोकरी नाही लागा. आणि इथे MIDCत नोकरीला जावं तर नोटीस काढून पाठवून देतात माघारी. आणि शहरात नोकरीला गेलं का नाही तर लवकर माघारी यायला मिळत नाही. आता तूच सांगला का काय करू मी?
अरे ह्याच्यासारखी लय पोरं आहेत आपल्या तालुक्यात वीरू भैया. त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल. अरे आपल्या इथं दुधाचा व्यवसाय लय भारी होऊ शकतो, पण तरी पण चाऱ्याचा प्रश्न आहेच. अरे चारा विना जनावरं सुकायला लागलीत. त्या चारा प्रश्नावर काहीतरी कायमचा उपाय काढला पाहिजे. इथले रस्ते बी लय खराब झाले रुपया. रोज कुणाचा ना कुणाचा अपघात होते. आणि शेतीची अवस्था काय ते तुला माहिती. विराला का तूच बघ आता, आणि तूच काहीतरी करू शकतोस. तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या संग. आपण सगळे मिळून यातनं काहीतरी मार्ग काढूयात. काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. माझ्या परीने जेवढं करता येईल ना तेवढी मदत मी करेन. विरे मी आलोच. वहिनी, वहिनी काय झालं? असं टेन्शन मध्ये का दिसतंय? नाही, काही नाही. वहिनी सांगा की काय झालं? विर्या काय बोलला का? नाही. तोच काहीतरी बोलला असणार आहे, नाहीतर तुम्ही असं तोंड पाडून नाही बसणार. भाऊजी, मला सांगा, तुम्ही काकींना किती ओळखता? काकींना किती ओळखतो म्हणजे लहानपणापासून ओळखतो. अहो नाही भाऊजी, तुम्हाला कधीपासून नाही विचारते, तुम्ही किती ओळखता हे विचारते. म्हणजे एखादं कोणी काकीच्या विरोधात गेलं तर त्याला गप्प करण्यासाठी किंवा रस्त्यातनं बाजूला करण्यासाठी काकी काय करू शकतात? काय सांगता यायचं नाही वहिनी, पण काकीच्या सत्तेची भूक लय मोठी आहे, मी बघितली. अहो मग तीच भूक भागवण्यासाठी काकी कुठल्या थराला जाऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? काकी खालच्याच्या खालच्या नाही तर वरच्याच्या वरच्या थराला बी जाऊ शकतात. काकी सत्तेसाठी ना एखाद्याचा जीव घ्यायला बी मागं पुढे बघायच्या नाहीत. नाग्या, तुला कळतंय का तू कुणाबद्दल काय बोलतोयस? ती तुम्ही राजकारण डोक्यातनं काढून टाका बरं. राजकारणापायी ना तुम्ही नको नको ती विचार करायला लागले आता. मग काय चुकीचं बोलले भाऊजी? सगळंच नाग्या, सगळं चुकीचं बोलतोय. हे बघ, मी काकीसनी चांगलं ओळखतो. काय बी झालं तरी काकी एखाद्याचा जीव घेतील या थराला कधीच जाणार नाहीत. मी त्यांना चांगला ओळखतो. अरे पण वीरू, तू बास पिऊ. या पुढं मी काकींबद्दल एक बी वावका शब्द ऐकून घेणार नाही. काकींबद्दल रिस्पेक्टनच बोलायचं आणि व्यवस्थित विचार करून बोलायचं. तुम्ही काकींबद्दल एक जरी चुकीचा शब्द बोलला ना तुम्ही तरी मी खपवून घेणार नाही. बस लय झाली. चला. डॅडी, तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने आमची माफी मागितली त्यामुळे आम्हाला लय भारी वाटतं. या एक पीक. नाही बस. या डॅडी. जगदीशराव बस. अहो या डॅडी. जगदीशराव आम्हाला बसा. हे घ्या. तुम्ही मोठ्या म्हणून सॉरी म्हटलं ना आम्हाला, आम्ही लय खुश. काय करणार, गरज होती. या निवडणुकीत आम्हाला तुमची गरज होती म्हणून माफी मागावी लागली. ते म्हणतात ना, अडला हरी गाढवाचं पाय धरे. मग काय, धरलं गाढवाचं पाय. बस आता आम्ही आमच्या बेडरूम मध्ये जातो.
तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला लय झाले. बघितलं ना, आमच्या आधाराशिवाय तुम्ही उभं राहू शकत नाही. आणि आम्ही बाजूला जर गेलो ना तर तुम्ही तोंडा पडलाच म्हणून समजा. ए लय माजू नका. तुम्ही ज्या पायावर उभं आहे ना ते सुद्धा आमच्यामुळे उभं आहे. काय तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला घाबरून आम्ही तुमची माफी मागितली? अरे हट. अंकुशराव पाटील कधी कुणाच्या बापाची माफी मागत नाही. तुमची काय मागणार आहे? घाबरू नकाच तुम्ही, पण स्वतःच्या फायद्यासाठी ना लोकांचा वापर तरी करू नका. तुमची आई लय चांगली होती, चांगली बाई होती ती. फक्त आम्हाला लवकर सोडून गेली. सोडून नाही गेले ती, याच पायऱ्यांवरून ना तुम्ही तिला ढकलून मारलं. नाही, आम्ही नाही ढकललं. नमस्कार काकी. बऱ्याच दिवसांनी आठवण काढलात. लय म्हणजे लय महत्वाचं काम आहे. हुकूम सोडा. या वेळेला हलगर्जीपणा होता कामा नये. मुळीच नाही होणार. हे काम करायच्या आधी एक गोष्ट सांगते तुला. हे काम फत्तेच झालं पाहिजे. नक्की होईल. वीरूला संपवायचं. दादासाहेब सूर्यवंशींना जसं संपवलं होतंस ना, तसंच राजवीर सूर्यवंशीला सुद्धा संपवायचं. काम होणार आहे का नाही, राजवीर सूर्यवंशी संपलाच पाहिजे.
दादासाहेबांच्या नंतर ही एकच व्यक्ती आहे जी माझ्या मार्गात येते. दादासाहेबांना संपवलं ना, तसंच त्यांची ही सावली आहे ना, राजवीर सूर्यवंशी, याला संपवायचं. हो काकी, काम होणार का नाही? हो. राजवीर सूर्यवंशी संपला पाहिजे. पियू, ए पियू, गेली पियू. रात्रीच कुठे गेली? हो बी दे ना. पियू, फोन मी इथं ठेवलाय. पियू, ए पियू. दादासाहेबांना संपवल्यानंतर इथं सत्ता माझीच आहे. इथल्या घरावर अंकुश माझाच आहे. आणि त्यांच्या पोराला तर मी नोकरच बनवून ठेवलाय. पण दादासाहेबांचंच रक्त आहे ते. त्यानं लोकांच्या मनावर काय जादू केली कुणास ठाऊक. सगळी लोक त्याचंच गुणगान गात आहेत आणि मला ते नको आहे. त्यामुळं मला माझ्या वाटेत ह्यो काटा नकोय. कळलं तुला? हो. कोण आहे रे तिकडे? काकी, तुमचा पाठला कोणी केला नाही ना? शक्यच नाही. थांबा, बघतो मी. काय रे, काय दिसलं का? कोणी आहे का? नाही, कोण नाहीये. कोणतं असेल रे? मांजर नाही तर उंदीर असेल. मी असली कामं करताना ह्या कानाचं त्या कानाला कळू देत नाही. बर चल, मी आता निघते. दुसरं कोणी यायच्या आधी मला निघायला हवं. मी तुला जी सुपारी दिली ती चांगली वाजव. हो. त्याआधी मला तोंड दाखवू नको. चल ते. काकी तुम्ही काहीही करा,
मी माझ्या वीरूच्या जीवाशी तुम्हाला खेळू देणार नाही.